तर 100 कोटी रुपयांची वसुली आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे। तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली। काल संध्याकाळी 7:30 वाजता ईडीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीतून मुंबईतल्या कार्यालयात दाखल झाले। त्यांनीही अनिल देशमुखांची चौकशी केली। 100 कोटी वसुलीचा आरोप असलेले देशमुख अनेक महिन्यांपासून गैरहजर होते। अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडी समोर ते हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावे लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। अखेर काल सकाळी 11 वाजता ते ईडी कार्यालयात आले। देशमुखांना कोर्टात हजर करण्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी तपासणी करण्यात आली आहे। तर वैद्यकीय तपासणीनंतर आता अनिल देशमुख यांना पीएमएलए कोर्टात नेण्यात आलंय। कोर्टासमोर हजर केल्यानंतर देशमुखांचं भवितव्य ठरणार आहे। आज ईडी कोर्टामध्ये नेमकी काय बाजू मांडतं, कोणते पुरावे सादर करतं, यावरती अनिल देशमुखांचं भवितव्य ठरणार आहे। तर 10 दिवसांच्या कोठडीची मागणी ईडी करेल असं सध्या सांगितलं जात आहे। सध्या अनिल देशमुख यांना पीएमएलए कोर्टात नेण्यात आलंय। जे हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आता अनिल देशमुख यांना पीएमएलए कोर्टात नेण्यात आलंय। काल ईडीने त्यांची 13 तास चौकशी केली आणि नंतर त्यांना अटक केलं होतं। रात्रभर ते ईडीच्या कार्यालयात होते। आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना आता पीएमएलए कोर्टात नेण्यात आलंय। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत। सूरज, कोर्टात अनिल देशमुखांना नेण्यात आलंय, काय अधिक अपडेट्स आहेत? आता युक्तिवाद तोच असणार आहे। खरे जास्तीत जास्त कोठडी मागून त्यांच्याकडनं अधिकाधिक माहिती या सगळ्या 100 कोटी वसुली प्रकरणातली पुढे यावी यासाठी ईडी प्रयत्न करेल। सूरज, एकूणच या अटकेनंतर किंवा जी काल चौकशी ईडीने केली त्यामध्ये अनिल देशमुख योग्य माहिती देत नसल्याचं सूत्रांनी आपल्याला सांगितलं होतं। आता या अटकेनंतर ईडीला देशमुखांकडनं नेमकी काय माहिती अपेक्षित आहे, कशा आधारावरती किंवा कोणत्या दिशेनं ईडी तपास करू शकतं? नक्कीच आपण पाहिलं तर ज्या शेल्ड कंपन्या आहेत, ज्या कोलकाता बेस एका कंपन्यांमधनं त्या शेल्ड कंपन्या बनवण्यात आल्या होत्या, त्यातून दिल्लीला पैसे ट्रान्सफर झाले होते, दिल्लीतून पुन्हा ते साई संस्थान ट्रस्टमध्ये पैशांचा व्यवहार झालेला आणि ही खूप मोठी अमाऊंट होती। आणि याच शेल्ड कंपन्या तर आहेतच, मात्र अनिल देशमुख यांच्या खात्यातनं देखील या ट्रस्टमध्ये पैसे गेले होते किंवा वळवण्यात आल्याचे सांगण्यात येतोय। त्यामुळे या ज्या मनी ट्रान्झॅक्शनचा जो व्यवहार झालेला आहे त्याची ईडीला खरं तर महत्वाची चौकशी करायची आहे। त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्याकडे इतके पैसे जे आहेत देणगी स्वरूपात देण्यात आलेले ते नेमके आले कुठून आणि वसुलीच्या मार्फत जे आरोप करण्यात आलेले आहेत परमवीर सिंग यांनी, तर वसुलीच्या संदर्भातली देखील माहिती गोळा करायची आहे। त्यामध्ये पुण्याकडनं किती दिवसांपासून ही वसुली चालू होती, सचिन वाझेला काय देण्यात आलं होतं, सचिन वाझे आणि सचिन पाटील हे थेट संपर्कात होते का, या सगळ्या गोष्टी देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ईडीला आणि याची माहिती मिळणं खूप अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास होणार आहे। भूषण, धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अनिल देशमुख यांना आज सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे रुग्णालयात आणण्यात आलं होतं। वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना आता पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलंय आणि ईडी आता जी बाजू मांडेल किंवा जे पुरावे सादर करेल त्यावरती अनिल देशमुखांचं भवितव्य ठरणार आहे। ईडी रिमांड लेने की कोशिश करेगी। ईडी ने जो 100 केस का कथित केस है वो अपना बना रही है और उसमें सचिन वाजे के स्टेटमेंट को मान के चल रही है और वो हिसाब से वो दलीलें करेगी कि उन्हें रिमांड मिलनी चाहिए। और हमारा कहना ये है कि जब कंप्लेनेंट ही बोनाफाइड नहीं है, कंप्लेनेंट ट्रेसेबल नहीं है, कंप्लेनेंट अता पता लापता है और उसके अलावा वो चांडीवाल कमीशन में बहुत कुछ एडमिट कर चुका है कि मेरे पास कोई एविडेंस नहीं है, मुझे कोई पुरावे देना नहीं है, मेरे पास पुरावे नहीं है, ये केस को क्लोज किया जाए। तो वो हम पहले जाएंगे कि कंप्लेनेंट की कंप्लेंट इटसेल्फ इज नॉट मेंटेनेबल एंड बोनाफाइड नहीं है। और दूसरा, सचिन वाजे जैसे 10,000 एपीआई मुंबई पुलिस फोर्स में है, क्या वो लोग होम मिनिस्टर को कांटेक्ट कर सकते हैं, क्या वो हायरार्की में आते हैं, क्या नहीं, उस पैटर्न में फिट नहीं बैठते हैं। तो कभी भी कहीं से भी होम मिनिस्टर ने किसी भी एपीआई लेवल के ऑफिसर को बुलाया नहीं है और देशमुख साहब ने कभी भी किसी को कॉल नहीं किया है और कोई कॉल डिटेल्स अवेलेबल नहीं है और ना ही उनके ऑफिशियल रेजिडेंस से कोई कॉल गया है। इस प्रकार के कोई भी एविडेंस जो सचिन वाजे क्लेम कर रहा है, ऐसे कोई भी एविडेंस आज भी रिकॉर्ड के ऊपर नहीं है और ये सफेद झूठ है।
नहीं, ईडी ने उनको अरेस्ट के ग्राउंड बताया, जो मैंने अभी आपको बताया कि वो उन्होंने जो स्टेटमेंट रिकॉर्ड किए हैं लोगों के, तो वो सब स्टेटमेंट के आधार पे उनको वो अरेस्ट कर रहे हैं करके बताया कि सब स्टेटमेंट्स हैं हमारे पास। सिर्फ उनके पास बातें हैं, स्टेटमेंट्स हैं, उनके पास कोई पुरावे नहीं है। लेकिन ईडी के पास एक वास्ट पावर है कि वो स्टेटमेंट के आधार पर अरेस्ट कर सकता है और किसी भी स्टेज पे कर सकता है, तो उन्होंने अपने पावर का दुरुपयोग किया है।